आज आपल्या हातात पगार आला की त्या क्षणी आपल्याला आठवतो कर आणि प्रश्न पडतो इतका कर कशासाठी. इतिहासातही कराची संकल्पना होती का? तर हो, भारतामध्ये कर होता, पण कराचा छळ नव्हता. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच डिटेलमध्ये पाहणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज जरी उत्पन्न होत नसेल तरी वेगवेगळ्या मार्गाने सरकारला टॅक्स कर द्यावा लागतो. पण एक काळ असा होता जिथे राजा आधी परिस्थिती बघायचा आणि मग कर मागायचा. हे ऐकायला अवघड वाटत असेल, पण हेच खरं सत्य होतं. प्राचीन भारतात कराला भाग म्हटलं जायचं. म्हणजेच राजा फक्त मालक नव्हता, तर तो कराचा भागीदारही होता. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात स्पष्टपणे लिहिलंय, शेतकऱ्यांचं पोट जर रिकामं असेल तर राजाची तिजोरी कधीच भरू शकत नाही. म्हणूनच दुष्काळात कर माफ, पूर आलात तर सूट, युद्ध असेल तर कराला पुढे ढकलणं या संकल्पनेवरती जास्त लक्ष दिलं जात होतं. कर हा नियम होता, हिंसा नव्हती. गुप्त काळाला तर इतिहासकार गोल्डन एज म्हणायचे, कारण कमी कर, मोकळा व्यापार, उद्योग फुललेले असायचे. तिथे लोक कराच्या भीतीने पळून जात नव्हते, तर लोक राज्याचा स्वीकार करायचे, कारण त्यांना कर भीती नव्हती, ती एक व्यवस्था होती. आजही लोक म्हणतात मराठे कर घ्यायचे. हो, घेत होते, पण त्यांनी कधीच लोकांच्या शेतजमिनी जायला नाहीत, बायका मुलांवर अत्याचार केलेले नाहीत, जबरदस्तीची वसुली तर कधीच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्पष्ट आदेश दिले होते, शेतकरी उद्ध्वस्त झाला तर स्वराज्य टिकणार नाही. म्हणूनच मराठ्यांचं राज्य लोकांच्या विरोधात नव्हतं, लोकांच्या आधारावर उभं होतं, लोकांसाठी उभं होतं. सगळं बदललं जेव्हा बाहेरच्या सत्ता भारतात आल्या, जसं की ब्रिटिश. त्यांच्या काळात कर हा राज्यासाठी नव्हता, तो शोषणासाठी झाला. उत्पन्न किती आहे याचा विचार केला जात नव्हता. दुष्काळातही कर माफ केला जात नव्हता. कर रोख पैशात असायचा. म्हणून भारत श्रीमंत देशातून गरीब वसाहत बनला. म्हणून लक्षात ठेवा, कर ही संकल्पना भारतासाठी नवीन नाही, पण कराचा छळ हा नवीन असू शकतो. इतिहास सांगतो, प्रश्न कराचा नाही, प्रश्न माणुसकीचा आहे. जर तुम्हाला वाटत असेल की हे सत्य लोकांपर्यंत पोहोचायला हवं, तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ लोकांपर्यंत शेअर करा आणि कमेंटमध्ये हिस्ट्री मॅटर्स लिहायला विसरू नका. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईबही करून ठेवा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.